नमस्कार मंडळी, हे आहेत बीटरूट आणि गाजराचे थेपले। चला तर मग आपण आज बनवूया बीटरूट आणि गाजराचे थेपले। हे बनवण्यासाठी इथे मी गाजर पील करून घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला गाजराचा वरचा भाग काढून घ्यायचा आहे। गाजर पील करून झाल्यानंतर गाजराच्या दोन्ही टोकाचे भाग कट करून घ्यायचे आहेत। तसेच याबरोबर बीटरूट सुद्धा पील करून घ्यायचा आहे। इथे आपले बीटरूट पील करून झालेले आहे। त्यानंतर एक खिसणी घेऊन आपण बीटरूटला चांगल्या प्रकारे खिसून घ्यायचे आहे, जेणेकरून बारीक खिसून घेणे गरजेचे आहे। तसेच गाजर पण आपल्याला खिसून इथे घ्यायचे आहे। हे बघा, अशा प्रकारे इथे आपले गाजर पण खिसून झालेले आहेत। आता हे एका प्लेट मध्ये घेऊन त्यामध्ये 1 वाटी बेसन आणि 2 वाटी गव्हाचे पीठ टाकायचे आहे। तसेच त्यामध्ये बारीक वाटलेले लसणाचा पेस्ट टाकायचा आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। तसेच बारीक चिरलेले हिरवे मिरच्या टाकायचे आहेत। 1 चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे। इथे 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि चवीपुरते मीठ टाकून थोडेसे 1 स्पून ऑइल टाकून घेऊन हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। मिश्रण मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी टाकून हे मिश्रण तिंबून घ्यायचे आहे चांगल्या प्रकारे। अशा प्रकारे हाताने याला चांगलं सेट करून घ्यायचं आहे। आता इथे थोडी हाताला तेल लावून जेणेकरून हाताला चिटकणार नाही डव, असं सेट करून घेऊन याचा चांगल्या प्रकारे डव बनवून घ्यायचा आहे। इथे आपलं डव तयार झालेलं आहे। थोडासा गोळा घेऊन आपण कोरडे पीठ लावून याचे छोटे छोटे थेपले लाटून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे हलक्या हाताने लाटायचे आहेत। इथे आपला थेपला लाटून तयार झालेला आहे। इथे मी माझा तवा गरम झालेला आहे, त्यावर हा थेपला मी भाजून घेत आहे। थेपला दोन्ही साइडने भाजून घ्यायचा आहे। इथे आपण तूप किंवा तेल अप्लाय करू शकतो। मी इथे तेल अप्लाय करत आहे। तेल अप्लाय करून चांगल्या प्रकारे हा थेपला भाजून घ्यायचा आहे। हा खूप हेल्दी आणि टेस्टी असतो। एन्जॉय।